नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत इडली आणि डोसा। एकाच बॅटरपासून आपण इडली आणि डोसा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 2 वाटी तांदूळ घेणार आहे। हे तांदूळ मी इथं रेशनचे वापरलेले आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेणार आहे। इडलीसाठी आपल्याला 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी प्रमाणे ठेवायचे आहे। असे आपण जर 4 वाट्या तांदूळ घेतले तर आपल्याला 2 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे। आता ही तांदूळ आणि उडीद डाळ आपल्याला पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुवून झाल्यानंतर आपल्याला पाणी टाकून हे 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहे। भिजून झाल्यानंतर आपल्याला हे वाटण मिक्सर मधून काढून घ्यायचे आहे। रवाळ असे वाटण आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचे आहे। थोडे थोडे पाणी टाकून आपण हे सर्व वाटण काढून घेणार आहोत। आपल्याला इडलीचे बॅटर हे जास्त पातळ करायचे नाही आहे, थोडे घट्टच ठेवायचे आहे। आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ ठेवायचे आहे। जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। आता यामध्ये आपण खाण्याचा सोडा चिमूटभर टाकून घेणार आहोत, तसेच मीठ टाकून घेणार आहोत आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आता हे आपण झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवणार आहोत। आता आपले रात्रभर हे पीठ भिजून तयार झालेले आहे। आपण बघू शकता अशा प्रकारे हे पीठ आपले तयार झालेले आहे। इडलीसाठी आपल्याला अशाच प्रकारचे पीठ लागते। आता आपण इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत। आता इडलीचे हे सर्व बॅटर आपण पात्रामध्ये लावून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी हे उकळीसाठी ठेवायचे आहे। आता हे सर्व आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचे आहे। 15 ते 20 मिनिटे आपल्याला इडली हे वाफवून घ्यायचे आहे। आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्या इडल्या ह्या बनवून तयार झालेल्या आहे। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व इडल्या चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहे। पांढऱ्या शुभ्र इडल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे। आपण बघू शकता आपल्या इडलीला बघा किती छान प्रकारे जाळी आलेली आहे। आपण मधून पण बघू शकता किती छान इडल्या आपल्या तयार झालेल्या आहे। आता आपण डोसा बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला आता हे पीठ घ्यायचे आहे। इडलीसाठी आपल्याला थोडे घट्ट पीठ लागते। आता आपण डोस्यासाठी आपल्याला थोडे पातळ पीठ करून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण यामध्ये थोडे पाणी टाकून घेणार आहोत।
आपण बघू शकता अशा प्रकारचे पीठ आपल्याला हे लागणार आहे। आता तव्याला तेल लावून घेतल्यानंतर आपण डोसा टाकून घेणार आहोत। चमच्याच्या मागच्या साईडने आपल्याला हे सर्व पीठ तयार पसरून घ्यायचे आहे। आपल्याला डोशाच्या बाजूने थोडे थोडे तेल सोडून घ्यायचे आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे आपला डोसा हा बनवून तयार झालेला आहे। डोसा आणि इडली आपण सांबार सोबत आणि खोबऱ्याच्या ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकतो। अशा प्रकारे आपल्या डोसा आणि पांढरी शुभ्र इडली बनवून तयार झालेली आहे। आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।